सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे। त्या कामगिरीबद्दल जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरमध्ये आले होते। मात्र भाजपच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास पक्षाचे विधान परिषदेमधील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची अनुपस्थिती दिसून आली आणि त्याची जी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्येही रंगली। भाजपच्या या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात सोलापूर जिल्ह्यामध्ये झाडून सर्व नेते मंडळी हजर होते। खुद्द मुख्यमंत्री या कार्यक्रमास येणार असल्यानं आजी माजी आमदार, मंत्री, माजी खासदार आणि तिन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र त्यात रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती नव्हती, त्याची चर्चाही रंगू लागले। सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, 11 पंचायत समित्या आणि नगरपालिका या निवडणुका भाजपने स्वबळावरती लढवलेत। त्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका निवडणुकीमध्ये भाजप यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे आणि निवडणुकीमध्ये भाजपने माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांना बाजूला ठेवलं होतं। अकलूज नगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच स्वबळावरती लढवले। गोरे यांच्या भक्कम पाठबळामुळे सातपुते यांनी भाजपला बऱ्यापैकी यश मिळवून दिलंय आणि या निवडणुकांमध्ये भाजपने मोहिते पाटील यांना दूर ठेवलं होतं। त्यामुळे भाजपचे विधान परिषद सदस्य असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमाला येतील की नाही याची चर्चा होती आणि दरम्यान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे लग्नाच्या नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर आहेत। त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत असं त्यांचे स्वीय सहाय्यकांकडून हे सांगण्यात आले।